40 नंतर या 5 बिया खा. सांधे दुखणे, थकवा आणि कमजोरीवर नैसर्गिक उपाय. वय वाढतं तसं शरीर कमजोर होणं हे खरंच नैसर्गिक आहे का? 40 नंतर सतत थकवा येणं, सांधे दुखणं, कॅल्शियम कमी होणं, केस गळणं, झोप न लागणं. अनेक लोक या समस्या वय झालं म्हणून दुर्लक्ष करतात. पण खरं कारण काय आहे माहितीये? शरीराला योग्य पोषण न मिळणं. आणि आजच्या या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे अशा 5 ताकदवान बिया ज्या रोज खाल्ल्या तर शरीराला ऊर्जा, हाडांना ताकद आणि इम्युनिटीला मजबूत आधार मिळू शकतो. 40 नंतर शरीरात काय बदल होतात? 40 नंतर शरीरात अनेक नैसर्गिक बदल सुरू होतात. मेटाबॉलिझम कमी होतो, कॅल्शियम कमी होऊ लागतं, व्हिटॅमिन डी ची कमतरता वाढते, हार्मोनल चेंजेस सुरू होतात, स्नायू आणि हाडांची ताकद कमी होऊ शकते, वजन पटकन वाढतं, थकवा आणि कमजोरी जाणवते. विशेषतः महिलांमध्ये मेनोपॉज जवळ आल्यावर हाडं कमकुवत होण्याचा धोका वाढतो. पुरुषांमध्येही एनर्जी लेवल कमी होणं, जॉईंट पेन, फटीग या समस्या दिसू लागतात. पण योग्य आहार घेतला तर या समस्या मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकतात. बिया का महत्त्वाच्या आहेत? छोट्या दिसणाऱ्या या बियांमध्ये मोठी ताकद लपलेली असते. या बियांमध्ये असतात प्रोटीन, हेल्दी फॅट्स, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, अँटीऑक्सिडंट्स या गोष्टी शरीराला आतून मजबूत करतात. विशेष म्हणजे या बिया हाडांसाठी चांगल्या आहेत, हृदयासाठी फायदेशीर आहेत, वजन नियंत्रणात मदत करणाऱ्या आहेत, पचन सुधारण्यास मदत करणाऱ्या आहेत, त्वचा आणि केसांसाठीही उपयोगी ठरतात. आता पाहूया त्या 5 महत्त्वाच्या बिया. 1. फ्लॅक्सीड्स, अलसी किंवा जवस. सर्वात पहिली आणि खूप शक्तिशाली बिया म्हणजे अलसी म्हणजेच जवस. अलसीमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स भरपूर प्रमाणात असतात. सर्वात पहिली आणि खूप शक्तिशाली बिया म्हणजे अलसी म्हणजेच जवस, ज्याला इंग्लिशमध्ये फ्लॅक्सीड्स म्हणतात. अलसी दिसायला छोटी असली तरी तिच्यामध्ये शरीरासाठी खूप महत्त्वाचे न्यूट्रिएंट्स असतात. विशेषतः 40 नंतर शरीर कमजोर होऊ लागलं की अलसी खूप फायदेशीर ठरू शकते. अलसीमध्ये काय असतं? ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, फायबर, प्रोटीन, लिग्नन्स म्हणजेच अँटीऑक्सिडंट्स, मॅग्नेशियम, आयर्न, झिंक हे सर्व न्यूट्रिएंट्स शरीराला आतून मजबूत ठेवण्यास मदत करतात. अलसीचे फायदे: सांधे दुखणे कमी करण्यास मदत करतात, हृदयासाठी फायदेशीर आहेत, कोलेस्टेरॉल नियंत्रणास मदत करतात, वजन सुधारवतात, त्वचा आणि केसांसाठी चांगले आहेत. महिलांमध्ये हार्मोनल बॅलन्ससाठी उपयोगी ठरतात. 40 नंतर शरीरात इन्फ्लॅमेशन वाढते आणि अलसी त्यावर मदत करू शकते. कशी घ्यावी, कशी खावी? भाजून पावडर करून खाऊ शकता. दही, भाजी किंवा पाण्यासोबत घेऊ शकता. दिवसातून 1 ते 2 चमचे घ्यावे. जास्त प्रमाणात खाऊ नका. अलसी कशी खावी? सर्वोत्तम पद्धत हलकी भाजून घ्या, मिक्सरमध्ये पावडर करा, कारण पूर्ण बिया अनेकदा पचत नाहीत. सेवन कसे करावे? 1 ते 2 चमचे दिवसातून कोमट पाण्यासोबत, दहीमध्ये, भाजीमध्ये, पोळीच्या पिठामध्ये, स्मूदीमध्ये अशा प्रकारे तुम्ही घेऊ शकता. महत्त्वाची काळजी कोणी घ्यावी? जास्त प्रमाणात खाऊ नका. पुरेसं पाणी न पिता अलसी खाल्ली तर पोट फुगू शकतं. काही लोकांना ॲलर्जी होऊ शकते. गर्भवती महिलांनी डॉक्टरांचा सल्लाच घ्यावा. 2. चिया सीड्स, चिया बिया. दुसरी महत्त्वाची बिया म्हणजे चिया सीड्स. चिया सीड्समध्ये फायबर आणि कॅल्शियम खूप असतं. आजकाल फिटनेस आणि हेल्दी लाईफस्टाईलमध्ये चिया सीड्स खूप वापरल्या जातात. पण अनेक लोकांना अजूनही माहिती नाही की 40 नंतर या बिया शरीरासाठी किती फायदेशीर ठरू शकतात. चिया सीड्समध्ये काय असते? फायबर, प्रोटीन, ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न, अँटीऑक्सिडंट्स या सर्व गोष्टी शरीराला ऊर्जा आणि ताकद देण्यास मदत करतात. वजन नियंत्रणात ठेवतात. पोट जास्त वेळ भरलेलं वाटतं.
एनर्जी वाढवते, डायजेशन सुधारते, हाडांसाठी चांगले, ब्लड शुगर कंट्रोलमध्ये मदत करतात. 40 नंतर डायबेटीस आणि वेट गेनचा धोका वाढतो. चिया सीड्स यामध्ये मदत करू शकतात. कशा खाव्या? पाण्यात भिजवून, दूध किंवा स्मूदीमध्ये घ्यावे. रात्री भिजवून सकाळी सेवन करावे. कोरड्या खूप जास्त खाऊ नयेत. चिया सीड्स कशा खाव्यात? सर्वात चांगली पद्धत, 1 चमचा चिया सीड्स पाण्यात किंवा दुधात 20 ते 30 मिनिटे भिजवा. त्या फुगून जेल सारख्या होतात. सेवनाचे प्रकार, दुधामध्ये घेऊ शकता, स्मूदीमध्ये घेऊ शकता, दहीमध्ये, ओव्हरनाईट ओट्समध्ये घेऊ शकता, डिटॉक्स ड्रिंक मध्ये घेऊ शकता. महत्वाची काळजी, कोरड्या जास्त प्रमाणात खाऊ नयेत. पुरेसं पाणी प्यावं. जास्त खाल्ल्यास पोट फुगू शकतं. ॲलर्जी असल्यास सेवन थांबवावे. पंपकिन सीड्स. 3 पंपकिन सीड्स. भोपळ्याच्या बिया. 3ऱ्या नंबरवर आहेत भोपळ्याच्या बिया. या बियांमध्ये झिंक आणि मॅग्नेशियम खूप असते. अनेक लोक भोपळा खातात पण त्यांच्या बिया फेकून देतात. पण खरं पाहिलं तर या छोट्या बियांमध्ये शरीरासाठी खूप मोठी ताकद दडलेली असते. पंपकिन सीड्स मध्ये काय असते? प्रोटीन, झिंक, मॅग्नेशियम, आयर्न, हेल्दी फॅट्स, अँटीऑक्सिडंट्स. हे न्यूट्रिएंट्स शरीराला ताकद आणि प्रोटेक्शन देण्यास मदत करतात. फायदे, इम्युनिटी मजबूत करण्यास मदत करतात. हाडे मजबूत ठेवण्यासाठी उपयोगी आहेत. झोप सुधारण्यास मदत करतात. पुरुषांमध्ये प्रोस्टेट हेल्थसाठी चांगले आहेत. एनर्जी वाढवतात. अनेक लोकांना 40 नंतर झोपेची समस्या सुरू होते. पंपकिन सीड्स यामध्ये मदत करू शकतात. कशा खाव्यात? भाजून स्नॅक म्हणून खाऊ शकता. सॅलॅडमध्ये घेऊ शकता. 1 मूठ पुरेशी आहे. स्नॅक म्हणून, सॅलॅडमध्ये, स्मूदी बाउलवर, दहीमध्ये, सूपवर टॉपिंग म्हणून अशा प्रकारे तुम्ही खाऊ शकता. किती खाव्यात? दिवसातून 1 छोटी मूठ पुरेशी. जास्त प्रमाणात टाळावे. महत्वाची काळजी, जास्त खाल्ल्यास कॅलरीज वाढू शकतात. मीठ लावलेल्या पॅकेज्ड सीड्स कमी खाव्यात. ॲलर्जी असल्यास सेवन टाळावे. सिसेम सीड्स. तीळ. 4थ्या नंबरवर आहेत तीळ. तीळ म्हणजे कॅल्शियमचा खूप चांगला स्रोत. भारतीय घरांमध्ये तिळाचा वापर अनेक वर्षांपासून केला जातो. लाडू, चटणी, पोळी, गुळतीळ असे अनेक पदार्थांमध्ये तीळ वापरले जातात. पण अनेक लोकांना माहिती नाही की 40 नंतर शरीरासाठी तीळ किती फायदेशीर ठरू शकतात. तिळामध्ये काय असते? कॅल्शियम खूप प्रमाणात असते. आयर्न, मॅग्नेशियम, झिंक, प्रोटीन, हेल्दी फॅट्स, अँटीऑक्सिडंट्स हे न्यूट्रिएंट्स असतात. हे न्यूट्रिएंट्स शरीराला ताकद देण्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. फायदे, हाडं मजबूत ठेवण्यास मदत होते. सांधे दुखणे कमी करण्यास मदत होते. महिलांसाठी फायदेशीर आहेत. त्वचा आणि केसांसाठी चांगले आहेत. शरीराला उष्णता आणि ताकद देतात. विशेषतः महिलांनी 40 नंतर तीळ नियमित खाणं फायदेशीर ठरू शकतं. कसे खावेत? लाडू, चटणी, भाजून, भाजीमध्ये अशा प्रकारे तुम्ही खाऊ शकता. किती खावेत? दिवसातून 1 ते 2 चमचे पुरेसे आहेत. महत्वाची काळजी, जास्त प्रमाणात खाल्ल्यास कॅलरीज वाढू शकतात. ॲलर्जी असल्यास सेवन टाळावे. बॅलन्स डाएट सोबत सेवन करावे. 5 सनफ्लॉवर सीड्स. सूर्यफूल बिया. 5व्या नंबरवर आहेत सनफ्लॉवर सीड्स. या बियांमध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. बिया आकाराने छोट्या असल्या तरी त्यांच्यामध्ये शरीरासाठी महत्त्वाचे व्हिटॅमिन्स आणि हेल्दी फॅट्स असतात. विशेषतः 40 नंतर शरीराला आतून मजबूत ठेवण्यासाठी या बिया खूप फायदेशीर ठरू शकतात. सनफ्लॉवर सीड्स मध्ये काय असते? व्हिटॅमिन ई, हेल्दी फॅट्स, प्रोटीन, मॅग्नेशियम, सेलेनियम, झिंक, अँटीऑक्सिडंट्स हे न्यूट्रिएंट्स असतात. हे न्यूट्रिएंट्स शरीराला प्रोटेक्शन आणि ताकद देण्यास मदत करतात.
इम्युनिटी वाढवणे. फायदे. इम्युनिटी वाढवणे त्वचेसाठी फायदेशीर आहे. थकवा कमी करण्यास मदत करतात. हृदयासाठी चांगले आहे. अँटीऑक्सिडंट्समुळे शरीराचं संरक्षण होतं. आजकाल स्ट्रेसमुळे शरीर लवकर थांबून या बिया शरीराला सपोर्ट देऊ शकतात. कशा खाव्यात? रोस्टेड स्नॅक, सॅलडमध्ये, सूपवर टाकून अशा प्रकारे तुम्ही घेऊ शकता. किती खाव्यात? दिवसातून एक छोटी मूठ पुरेशी आहे. महत्वाची काळजी. जास्त प्रमाणात खाऊ नका. जास्त मीठ असलेल्या पॅकेज्ड सीड्स टाळा. ॲलर्जी असल्यास सेवन थांबवावे. या बिया खाण्याची योग्य पद्धत. एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, फक्त बिया खाल्ल्याने चमत्कार होत नाही. यासोबत चांगली झोप, व्यायाम, पुरेसे पाणी, व्हिटॅमिन डी, सूर्यप्रकाश हे सुद्धा खूप महत्वाचे आहे. रोज थोड्या प्रमाणात खा. ओव्हर इटिंग टाळा. डायबेटीस किंवा थायरॉइड असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. ॲलर्जिक रिॲक्शन असल्यास सेवन थांबवा. तर मित्रांनो, 40 नंतर शरीराची काळजी घेणं खूप महत्वाचं असतं आणि या छोट्या छोट्या बिया, अलसी म्हणजे जवस, चिया, भोपळ्याच्या बिया, तीळ आणि सनफ्लॉवर सीड्स आपल्या शरीराला नैसर्गिक ताकद देण्यास मदत करू शकतात. लक्षात ठेवा, औषधांपेक्षा योग्य आहार आणि चांगली लाईफस्टाईल शरीराला जास्त काळ निरोगी ठेवू शकते. म्हणून आजपासूनच या हेल्दी बिया आपल्या रोजच्या आहारात समाविष्ट करा. हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.